नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजनाची माहिती घ्यायची आहे. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. पेशी विभाजन म्हणजेच एक आवश्यक जीवन प्रक्रिया. कॅन यू टेलचे क्वेश्चन जे आहेत ते वाचा आणि सोडवा. बघा, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता पेशी विभाजन जो आहे तो सगळ्या पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी अतिशय महत्त्वाचा असा गुणधर्म आहे. ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्मड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. बघा, या गुणधर्मामुळेच काय होतं आहे, ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्मड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. म्हणजे एका सजीवापासून दुसरा नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते. अँड इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. म्हणजे जी काही शरीराची झीज होते ती झीजसुद्धा भरून काढता येऊ शकते. देअर आर टू टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटॉसिस अँड मेयोसिस. पेशी विभाजनाचे दोन मुख्य प्रकार आहेत, मायटॉसिस अँड मेयोसिस. सूत्री विभाजन म्हणजेच मायटॉसिस अँड मेयोसिस म्हणजेच अर्धसूत्री विभाजन. Mitosis occurs in somatic cells and stem cells of the body, whereas meiosis occurs in germ cells. हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मायटॉसिस आणि मेयोसिस गिव डिफरन्ससाठी तुम्हाला हा प्रश्न येतो, त्यासाठी एकदम महत्त्वाचा आहे. बघा, मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी. तर सूत्री विभाजन जे आहे शरीरातील कायिक पेशीमध्ये घडून येतं. अँड स्टेम सेल्स आणि मूल पेशीमध्ये घडून येतं शरीरामध्ये. व्हेअर ॲज मेयोसिस ऑकर्स इन जर्म सेल. आणि अर्ध गुणसूत्री विभाजन जे आहे ते विभाजन जनन पेशीमध्ये त्या ठिकाणी घडून येतं. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन we should know the structural organization of cell that we have studied earlier. आता तुम्ही पेशीची रचना हे सगळं तुम्हाला 8वीमध्ये 9वीमध्ये झालेलं आहे. त्यासाठी थोडंसं पुन्हा 8वी 9वीचं पुस्तक काढून बघा. Each cell has a nucleus besides other cell organelles are also present. म्हणजे पेशीमध्ये प्रत्येक पेशीमध्ये केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असतोच आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगके सुद्धा असतात. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. आता आपल्याला या माहितीचा अभ्यास करून पेशी विभाजनचा अभ्यास करायचा आहे. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स नंबर. दॅट इज इफ क्रोमोझोम नंबर इज 2n, इट इज डबल्ड अप टू 4n. बघा, हां, सगळ्यात पहिला पेशी विभाजनापूर्वी काय होते बघा, बिसाइड्स एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन, कुठल्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर. पेशी तिच्या केंद्रकामध्ये जे काय क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमची संख्या ही काय करते, डबल्स अप. डबल्स अप म्हणजे द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. दॅट इज इफ क्रोमोझोम नंबर इज 2n, इट्स डबल्ड अप टू 4n. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या ही 2n असेल तर इट इज डबल्ड अप टू 4n. 4n म्हणजे दुप्पट त्या ठिकाणी केली जाते. आता ही डायग्राम अत्यंत महत्त्वाची बोर्डाच्या परीक्षेला आलेली ही डायग्राम आहे. क्रोमोझोम 9वीच्या पुस्तकातली डायग्राम आहे, तुम्हाला रिकॉल केलेली आहे, पण ही आत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये असल्यामुळं महत्त्वाची आहे. ही डायग्राम लेबलिंग करा आणि वहीमध्ये काढून ठेवा. बघा, व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम, गिव्ह इट्स नेम इन द फिगर. अ पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट इन 2n कंडिशन
whereas single chromosome of each type is present in a N condition and their structure is like the one shown in figure given beside. आता इथं बघा काय सांगितलं, अ पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट इन 2N कंडिशन. 2N अवस्थेमध्ये काय सांगितलंय, ईच टाईप ऑफ क्रोमोझोम म्हणजे प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची अ पेयर म्हणजे एक एक जोडी त्या ठिकाणी असते. कधी, इन 2N कंडिशन, 2N अवस्थेमध्ये. वेअरॅज सिंगल क्रोमोझोम ऑफ ईच टाईप इज प्रेझेंट इन N कंडिशन. पण जर N अवस्था असेल गुणसूत्राची तर मात्र काय आहे, ईच टाईप ऑफ इज प्रेझेंट म्हणजे एक एकच गुणसूत्र त्या ठिकाणी सिंगल क्रोमोझोम म्हणजे प्रत्येक प्रकारचं एक एकच गुणसूत्र त्या ठिकाणी N अवस्थेमध्ये असतं. डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आता मायटॉसिस म्हणजे काय बघा, स्टार्टिंग आपण करणार आहोत. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय मायटॉसिस. काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. मायटॉसिस इज कंप्लीटेड थ्रू 2 मेन स्टेप्स. आता हे सूत्री विभाजन जे आहे ते 2 स्टेप्समध्ये पूर्ण केलं जातं. कुठल्या आहेत बघा, 2 स्टेप्स आर कॅरिओकायनेसिस म्हणजे ज्याला न्यूक्लियर डिव्हिजन म्हटलेलं आहे. कॅरिओकायनेसिस म्हणजे प्रकल विभाजन, ज्याला न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन. अँड सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, परिकल विभाजन. सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणजेच जीवद्रव्याचं विभाजन, जे पेशीद्रव्य आहे त्याचं विभाजन. कॅरिओकायनेसिस इज कंप्लीटेड थ्रू 4 स्टेप्स. पहिल्यांदा आता आपल्याला बघायचं आहे काय, कॅरिओकायनेसिस म्हणजेच प्रकल विभाजन म्हणजेच न्यूक्लियर डिव्हिजन की जे 4 टप्प्यांमध्ये पूर्ण केलं जातं. आता ही जी माझ्याकडे PDF आहे, या PDFमध्ये ह्या ज्या साईडच्या डायग्राम आहेत कॅरिओकायनेसिसच्या 4 टिप्स अतिशय चांगल्या आहेत. पुस्तकामध्ये थोड्याशा ह्या डार्क आल्या आहेत, आपल्याला त्यातले क्रोमोझोम्स दिसत नाहीत, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. आणि याच्या संदर्भातले दुसराही मी व्हिडिओ टाकते, तोही तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. ठीक आहे. पहिला आहे बघा प्रोफेज. प्रोफेज म्हणजे पूर्वावस्था. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. आता प्रकल विभाजनाच्या पूर्व अवस्थेत पहिल्यांदा काय होते बघा, कंडेन्सेशन म्हणजे काय, गुणसूत्र जे आहेत त्याचं कंडेन्सेशन म्हणजे वलीभवन, फोल्डिंग अशा प्रकारे त्या ठिकाणी होतं. कुणाचं, बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स म्हणजे जे गुणसूत्र जे आहेत ती कशी आहेत, थिन थ्रेड लाईक म्हणजे अत्यंत नाजूक धाग्यासारखी आहेत, त्याचं कंडेन्सेशन म्हणजे वलीभवन त्या ठिकाणी होतं. आणि त्यामुळं काय होते बघा, ड्यू टू धिस दे बिकम शॉर्ट, अतिशय आखूड होतात, अँड थिक आणि जाड होतात. अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि मग ते जाड आणि आखूड झाल्यामुळे काय होतंय, त्यांची जी अर्ध गुणसूत्र जोडी, सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे अर्ध गुणसूत्र जोडीसह त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होतात. सेंट्रिओल डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ सेल्स. आता बघा, हा सेंट्रिओल म्हणजे तारा केंद्र, हा काय होतोय, डुप्लिकेट म्हणजे द्विगुणित होतोय. आणि ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ सेल्स आणि प्रत्येक तारा केंद्र त्याच्या विरुद्ध ध्रुवांना म्हणजे दोन्ही टोकांना जाते. अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर. आणि केंद्रक आवरण आणि केंद्रिका, न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे केंद्रक आवरण अँड न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रिका, हे नाहीसे व्हायला सुरुवात होतात. आता इथं आपल्याला दिलं आहे बघा प्रोफेजमध्ये की हे जे नाजूक धाग्यासारखे गुणसूत्र जे आहेत त्याचं काय झालेलं आहे, कंडेन्सेशन झालेलं आहे, आखूड झालेले आहेत, वलीभवन झालेले आहे. त्याच्यामुळं ते त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडी म्हणजे सिस्टर क्रोमॅटिडसह या ठिकाणी दिसतंय. तर प्रोफेज लिहिलेलं आहे बघा, त्याच्यावरच्या ज्या 2 डायग्राम आहेत म्हणजे पहिली डायग्राम जे आहे तिथं
त्यानंतर हा जो सेंट्रिओल आहे तो द्विगुणित झालेला आहे. हां, सेंट्रिओल द्विगुणित होऊन तो कुठं गेलेला आहे बघा, each centriole moves to opposite poles of cells, म्हणजे त्या पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना तो सेंट्रिओल गेलेला आहे. आणि या ठिकाणी बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसॲपियर म्हणजे हळूहळू नाहीसे व्हायला सुरुवात होतात. डायग्रामच्या सहाय्यानं 2दा-3दा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही आहे पहिली स्टेप. आता दुसरी आहे बघा मेटाफेज म्हणजेच मध्य अवस्था. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर्स इन मेटाफेज. जे प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे डिसॲपियर व्हायला सुरुवात झाली होती ती कम्प्लिटली डिसॲपियर म्हणजे पूर्णपणे नाहीसं त्या ठिकाणी हे मेटाफेज म्हणजे मध्य अवस्थेमध्ये होतं. क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत गुणसूत्र जे आहेत कम्प्लीट देअर कंडेन्सेशन म्हणजे पूर्णपणे त्यांचं वलीभवन जे आहे ते त्या ठिकाणी होतं आणि बिकम क्लिअरली विजिबल आणि स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत कुणासह, अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीसह. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे अर्ध गुणसूत्र जोडी त्यांच्यासह दिसायला सुरू होतात. बिकम क्लिअरली विजिबल म्हणजे अत्यंत स्पष्टपणे दिसतात. इथं बघा मेटाफेजमध्ये आपल्याला दिसायला अगदी क्लिअरली त्याच्या सिस्टर क्रोमॅटिडसह प्रत्येक जे क्रोमोझोम आहे ते दिसतंय आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा काय सांगितलंय बघा, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन दॅट इज सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. आता ही सगळीची गुणसूत्र आहेत ही पुन्हा काय केलेत बघा, अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन म्हणजे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशा रचनेमध्ये ते त्या ठिकाणी स्वतः संरचित होतं. म्हणजे समांतर असे त्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे थोडक्यात त्या जे 2 ताराकेंद्र आहेत त्याला पॅरलल असे ते त्या ठिकाणी स्वतःला ॲडजस्ट करतात. स्पेशल टाईप्स ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर दॅट इज स्पिंडल फायबर आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स. आता इथं बघा विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी प्रथिन आहे की ज्याला स्पिंडल फायबर म्हटलेलं आहे. लवचिक असं हे प्रथिन जे आहेत जे फायबर्स त्याचे तंतू किंवा धागे लवचिक अशा प्रथिनांचे धागे जे आहेत आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम म्हणजे प्रत्येक गुणसूत्र बिंदू आणि जे 2 बिटवीन सेंट्रोमियर ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल म्हणजे दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा जो गुणसूत्र बिंदू आहे त्याच्यामध्ये काय तर स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स म्हणजे लवचिक प्रथिनांचे धागे हे गुणसूत्र बिंदू आणि दोन्ही ताराकेंद्र यांच्या दरम्यान तयार व्हायला सुरुवात होतात. बघा अतिशय व्यवस्थित इथं डायग्राममध्ये आपल्याला हे मेटाफेज दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे बघा ॲनाफेज. इन ॲनाफेज सेंट्रोमियर्स स्प्लिट्स अँड thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite directions with the help of spindle fibers. ॲनाफेज म्हणजे पश्चावस्था. आता इथं काय होते बघा, सेंट्रोमियर स्प्लिट म्हणजे जो गुणसूत्र बिंदू जो आहे त्याचं काय होते बघा विरुद्ध दिशेला तो म्हणजे ओढला जातोय, बाजूला विभाजन होतं. अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम आणि म्हणून जो गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी जी आहे इज सेपरेट बाजूला केली जाते. अँड
दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. जे स्पिंडल फायबर जे आहेत म्हणजे लवचिक प्रथिनाचे जे धागे आहेत त्यांच्या सहाय्यानं किंवा त्यांच्या मदतीनं हे गुणसूत्र बिंदूचं विभाजन होतं आणि त्या तंतूंच्या धाग्यांच्या सहाय्यानं ही जी सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे अर्ध गुणसूत्राची जी काही जोडी आहे ती वेगळी होते, स्प्लिट म्हणजे बाजूला होते आणि ती दोन विरुद्ध दिशेला या स्पिंडल फायबर्सच्या सहाय्यानं काय केली जाते, ओढली जाते. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम. आणि असे जी वेगळी झालेली अर्धगुणसूत्र जी आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम म्हणजे जन्य गुणसूत्र म्हटलेली आहेत. क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड ॲपियर लाईक बंच ऑफ बनानाज. आता इथं ॲनाफेजमध्ये आपल्याला अगदी स्पष्ट दिसते बघा की ही जी गुणसूत्र दिसलेली आहेत ती कशी दिसते बघा, केळांच्या घडासारखी, जसा केळांचा घड असतो त्याप्रमाणे ही आपल्याला दिसत आहेत. इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि अशा प्रकारे ही जी गुणसूत्रांचे दोन दोन जे संच आहेत ते पेशीच्या दोन टोकांना अशा प्रकारे पोचवले जातात. आलं लक्षात. इथं बघा काय होतं की जे स्पिंडल फायबर आहेत त्यांच्या सहाय्यानं गुणसूत्र बिंदू जो आहे त्याचं विभाजन केलं जातं आणि त्या स्पिंडल फायबर्सच्या मदतीनं हे गुणसूत्र बिंदू जे आहेत विभाजित झालेले ते दोन टोकांना ओढले जातात आणि मग त्यांच्यापासून पुन्हा जी वेगळे झालेली आहेत गुणसूत्र अर्धगुणसूत्र त्यांना डॉटर क्रोमोझोम म्हणजे जन्य गुणसूत्र म्हटलेले आहेत. आणि मग अशी ही जी काही दोन दोन संच आहेत ती पेशीच्या दोन टोकांपर्यंत पोहोचवली जातात. मेटाफेजमध्ये आपल्याला क्रोमोझोम्स कसे दिसत आहेत बघा आणि ॲनाफेजमध्ये कसे दिसत आहेत बघा. ठीक आहे. आणि आता लास्ट आहे टेलोफेज. द क्रोमोझोम्स म्हणजेच अंत्यावस्था. द क्रोमोझोम्स विच हॅव reached at opposite poles of the cell now start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. आता इथं बघा प्रोफेजमध्ये गुणसूत्र काय झालं होतं, त्यांचं कंडन्सेशन झालं होतं आणि त्यामुळं ते आपल्याला दिसायला लागलेले होते की जे नाजूक धाग्यासारखे असल्यामुळं वलीभवन होऊन आपल्याला दिसायला लागले होते. पण आता लास्टची जी स्टेप आहे टेलोफेज, इथं काय होतं आहे, द क्रोमोझोम्स विच हॅव रीच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ सेल म्हणजे दोन्ही टोकांना पोचलेली ही जी काही गुणसूत्र आहेत ती काय होतात, स्टार्ट टू डिकंडन्स म्हणजे पुन्हा त्याचं गुणसूत्र जे ती उलगडतात म्हणजे त्याचं फोल्डिंग जे ते उघडायला सुरुवात होतं आणि त्यामुळं काय होतं आहे, ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्मड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच्ड ॲट पोल्स. आता इथं बघा पुन्हा काय होते, केंद्रकावरण जे मेटाफेजमध्ये पूर्णपणे नाहीसं झालं होतं ते या ठिकाणी पुन्हा दिसायला सुरुवात होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्मड केंद्रक आवरण तयार होते कुणाभोवती, अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रक आवरण तयार होतं. रीच्ड ॲट पोल्स आणि जे दोन टोकांना ही गुणसूत्र गेलेली असतात त्याच्या भोवती हे केंद्रक आवरण तयार होतं. दस टू डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्मड इन अ सेल. आणि अशा प्रकारे प्रत्येक पेशीमध्ये दोन जन्य केंद्रे तयार होतात. न्यूक्लिओलस अल्सो ॲपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस म्हणजे प्रत्येक जन्य केंद्रकामध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रकसुद्धा किंवा केंद्रिकासुद्धा दिसायला लागते. अँड स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपियर आणि तुर्कतंतू जे आहेत जे स्पिंडल फायबर लवचिक प्रथिनाचे धागे ते पूर्णपणे नाहीसे होत. आले लक्षात. इथं बघा डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय
की टेलोफेजमध्ये केंद्रक आवरण जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसतोय आपल्याला, आणि पुन्हा जे गुणसूत्र जी आहेत ती त्या ठिकाणी बाजूला होऊन आपल्याला 2 केंद्रक त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता ही झाली पहिली स्टेप मायटोसिसची, की कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन. आता दुसरी बघायची आपल्याला. इन दिस वे कॅरिओकायनेसिस कंप्लीट्स अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. आणि परिकल विभाजनाची सुरुवात होते. द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्मड विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. आता इथं काय होतंय बघा, की परिकल विभाजनामुळं द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे परिकल विभाजन, की ज्याच्यामुळं पेशी द्रव्याचं विभाजन होतं. अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्मड. आणि 2 नवीन पेशी तयार होतात, की ज्यांना काय म्हटलेलं आहे, विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स, ज्यांना जन्य पेशी असं आपण म्हटलेलं आहे. इन धिस प्रोसेस अ नॉच इज फॉर्मड ॲट इक्वेटोरियल plane of the cell which deepens gradually and thereby 2 new cells are formed. आता या प्रोसेसमध्ये काय होते बघा, एक नॉच म्हणजे खाच, इथं खाच तयार होते. कुठं? ॲट द इक्वेटोरियल प्लेन म्हणजे विषुवृत्तप्रतलाला समांतर अशी खाच तयार होते. अँड देअर बाय अँड विच डिपेन्स ग्रॅज्युअली, की हळूहळू खोलवर जाते. अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्मड. आणि 2 नव्या पेशी तयार होतात. हाऊएव्हर इन केस ऑफ प्लांट सेल्स, वनस्पती पेशीमध्ये मात्र काय होते बघा, इन्स्टेड ऑफ नॉच अ सेल प्लेट इज फॉर्मड एक्झॅक्टली अलॉंग मिडलाईन ऑफ द सेल अँड thus सायटोकायनेसिस इज कंप्लीटेड. आता वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार होत नाही, तर तिथं काय होतंय, सेल प्लेट म्हणजे एक पेशी पटल तयार होतं. कुठं? एक्झॅक्टली अलॉंग मिडल लाईन ऑफ सेल म्हणजे पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल तयार होते. अँड द सायटोकायनेसिस इज कंप्लीट. आणि अशा प्रकारे परिकल विभाजन होतं. आता ही जी डायग्राम आहे 2.7 सायटोकायनेसिसची, त्याच्यावर तुम्हाला डायग्राम बेस क्वेश्चन हमखास परीक्षेला येतात. आणि यातला मायटोसिसमधला लास्ट आणि महत्त्वाचा पार्ट युजेस बघा. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. शरीराच्या वाढीसाठी गरज आहे. पुन्हा बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमेशिएटेड बॉडी म्हणजे शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, वाउंड हिलिंग जखमा बऱ्या करण्यासाठी, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स रक्तपेशी सगळ्या प्रकारच्या तयार करण्यासाठी या मायटोसिसची अत्यंत गरज असते. ठीक आहे. याच्यानंतरचं शेवटचा पार्ट आहे बघा मेयोसिस म्हणजेच अर्धसूत्री विभाजन. डायग्राम बघा, अत्यंत क्लिअर डायग्राम या आपल्या PDF आहेत. मेयोसिस इज कंप्लीटेड थ्रू 2 स्टेजेस. 2 टप्प्यांमध्ये होते बघा हे सुद्धा मेयोसिस. दोज 2 स्टेजेस आर मेयोसिस फर्स्ट अँड मेयोसिस सेकंड. अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. इन मेयोसिस फर्स्ट रिकॉम्बिनेशन और क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम्स and thereafter those homologous chromosomes are divided into 2 groups and thus 2 haploid cells are formed. बघा हां, आता इथं फर्स्ट स्टेपमध्ये काय होतंय, रिकॉम्बिनेशन और क्रॉसिंग म्हणजे जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनःसंयोग होतोय बिटवीन कुणामध्ये, होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे सजातीय गुणसूत्रांमध्ये या ठिकाणी जनुकीय विचरण किंवा पुनःसंयोग होतो. आणि देअर आफ्टर दोज होमोलोगस क्रोमोझोम्स, आणि ही सजातीय गुणसूत्र आहेत कंसातील आहे बघा, नॉट सिस्टर क्रोमॅटिड, अर्ध गुणसूत्र जोडी नव्हे, ही आता गुणसूत्र आहेत.
ती गुणसूत्रांचंच काय होते बघा, आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, 2 संचामध्ये विभागली जातात. अँड दस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्मड, आणि मग त्याच्यापासून 2 एकगुणी अशा ह्या पेशी तयार होतात. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा पुढे काय सांगितले बघा, ही झाली मेयोसिस फर्स्ट. आता दुसरं आहे बघा मेयोसिस सेकंड. इज जस्ट लाईक मायटोसिस, मायटोसिस सारखीच आहे, पेशी विभाजनासारखी, सूत्री विभाजनासारखी. In this stage, 2 haploid daughter cells are formed in meiosis first, undergoes division by separation of recombined sister chromatids, and 4 haploid daughter cells are formed. आता इथं काय होते बघा, मेयोसिस फर्स्ट मध्ये काय तयार झालेलं आहे, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स म्हणजे 2 एकगुणी पेशी तयार झालेल्या आहेत. त्या काय होतात, in meiosis first undergoes division by separation of recombined sister chromatids. आता ह्या ज्या 2 एकगुणी पेशी आहेत त्यांचं पुन्हा काय होते, ह्या जोड्या ज्या आहेत अंडरगोज डिव्हिजन म्हणजे विभाजित होत आहेत बाय सेपरेशन ऑफ रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटिड, म्हणजे ज्या पुनर्संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या आहेत त्या वेगळ्या होत आहेत. अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्मड, आणि त्यांच्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर्स बाय मेयोसिस, युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती या अर्धसूत्री विभाजनाने होते. इन दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन 4 haploid, that is N, daughter cells are formed from 1 diploid 2N cell. एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी त्या ठिकाणी तयार होतात. During this cell division, crossing over occurs between the homologous chromosome and thereby genetic recombination occurs. आता या प्रकारच्या पेशी विभाजनामध्ये काय होते बघा, क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम, समजातीय जी गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर म्हणजे पारगती होते. अँड देअर बाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर, आणि जनुकाचे पुनःसंयोग त्या ठिकाणी होतोय. आणि ज्याच्यामुळं काय होते बघा, ड्यू टू दिस ऑल द 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल्स अँड फ्रॉम ईच अदर टू, आणि या प्रक्रियेमुळे ज्या 4 जन्य पेशी किंवा नवजात पेशी तयार होतात त्या कशा आहेत, जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल म्हणजे जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकापेक्षा सुद्धा पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. ओके, या ठिकाणी इथं तुम्हाला दाखवलंय बघा डायग्राममध्ये मेयोसिस पार्ट फर्स्ट आणि खाली आहे मेयोसिस पार्ट सेकंड, जिथं सुद्धा प्रोपेज, मेटापेज, एनापेज आणि टेलोपेज या 4ही अवस्था आपल्याला दिसत आहेत. अभ्यास करा डायग्रामच्या सहाय्यानं आणि एक्सरसाइज त्या ठिकाणी सोडवा. काय शंका असतील तर विचारा. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली ही आपण शाळा सुरू झाल्यानंतर करणार आहोत. धन्यवाद.